नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवर। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीनं एक नवीन रेकॉर्ड म्हणजे ब्रेक केलेला आहे स्वतःच तलाठी भरतीचा। कारण बघा, दरवेळेस तलाठी भरती येते आणि तो घोटाळ्याचा जो रेकॉर्ड आहे स्वतःचा तो स्वतःच तोडून टाकतो मित्रांनो। तर बघा, अशा प्रकारे जे आहे या वेळेसच्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे। बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काल जे आहे गुणवत्ता यादी तलाठी भरतीची प्रसिद्ध झाली होती आणि त्यासोबतच जे आहे काही मिनिटांमध्ये स्क्रीनशॉट काही व्हायरल झाले। त्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला डायरेक्ट दिसून येते की कशा प्रकारे इथे घोटाळा झालेला आहे। तर बघा मित्रांनो, 2019च्या भरतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते, परंतु त्यावरती ज्या शासनाने दुर्लक्ष केलं आणि काही दिवसातच जो आहे तो विषय तेथेच थांबला। त्यावरती काही चौकशी वगैरे काही झाली नाही। परंतु यावेळेस मित्रांनो तसं नाही व्हायला पाहिजे। जो घोटाळा झाला त्याची चौकशी तिथे 100% तिथे व्हायलाच पाहिजे मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे ते बघणार आहोत की नेमकं घोटाळा तो कसा झालेला आहे। काही उमेदवार आहेत मित्रांनो, त्यांना जे आहे तलाठी भरतीमध्ये 190 200+ मार्क्स आहेत आणि बाकीचे जे भरती आहे समजा वनरक्षक DMER यामध्ये त्यांना अर्ध्यातही मार्क्स नाहीत मित्रांनो। अशाच प्रकारे जो आहे हा घोटाळा आहे ते समोर आपल्याला येताना इथे दिसत आहे। तर पहा मित्रांनो, सर्वात आधी बघा, हे उमेदवार आपण इथे बघत आहे यांना बघा DMER मध्ये जे आहे DMERच्या भरतीमध्ये येथे 66 मार्क्स आहेत मित्रांनो। आणि तेच जे झालं तलाठी जालनामध्ये बघा 201 मार्क्स आहे त्यांना, नॉर्मलाइज स्कोर यांचा 201 आहे। म्हणजे बघा, तुम्हाला डायरेक्ट यावरून ओळखू येणार की कुठं पाणी मुरते तर। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, जे वनरक्षक भरती झाली होती त्या वनरक्षक भरतीचा सुद्धा इथे निकाल लागलेला आहे ऑनलाईन एक्झामचा। तर त्यामध्ये बघा एकूण जे आहे त्या विद्यार्थ्यांना येथे 54 मार्क्स आहेत आणि तलाठी भरतीमध्ये जे आहे कितीपैकी 120 पैकी 54 मार्क्स आहेत। आणि तोच सेम विद्यार्थी त्याला तलाठी भरतीमध्ये बघा 214.56 त्यांचा नॉर्मलाइज स्कोर तिथे होऊन येत आहे मित्रांनो। म्हणजे बघा, वनरक्षकमध्ये तो विद्यार्थी साधा 45% सुद्धा कसा बसा गेला आणि तलाठी भरतीमध्ये तो डायरेक्ट 200+ स्कोर घेऊन येतो। म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात इथे घोटाळा आहे तो आपल्या सर्वांना इथे लक्षात येत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की जे आहे शासनाचे डोळे इथे उघडले पाहिजेत आणि हा जो तलाठी भरतीचा घोटाळा आहे यावरती जी चौकशी आहे ती येथे झाली पाहिजे मित्रांनो, जेणेकरून जे पण होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचं इथे नुकसान व्हायला नको। आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण इथे आवाज उचलायला हवा मित्रांनो। आणि जे शिक्षक आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतात त्यांनीसुद्धा इथे लक्ष घालायला हवं आणि याविषयीचा आवाज जो आहे तो उचलायला हवा मित्रांनो, जेणेकरून जे आहे त्या विद्यार्थ्यांचं इथे नुकसान व्हायला नको। खूप सारे विद्यार्थी जे आहेत की ते म्हणतात आता या भरतीमध्ये घोटाळा झाला तर काय झालं, पुढची एक्झाम देऊ। परंतु मित्रांनो तसं नाही, नुकसान त्यामध्ये सर्वांचंच आहे। तर सर्वांनी यामध्ये इथे लक्ष द्यायला पाहिजे। तर पहा, व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर। धन्यवाद।